पोहोचलोय अलुवा स्टेशनला. इथून आम्हाला मुन्नारला जायचंय. मुन्नारला, पण आमची अजून गाडी आली नाहीये आम्हाला पिक करायला, म्हणून मग आम्ही वेटिंग करतोय. हे आहे आमचं लगेज. हे फायनली आमची गाडी आली आणि आम्ही निघालो स्टेसाठी मुन्नारला जायला. कारण आम्ही 4 दिवस कंटिन्यू मुन्नारमध्ये राहणार होतो आणि मुन्नारच्या जवळपासचे सगळे लोकेशन्स आम्ही एक्सप्लोअर करणार होतो. मुन्नारला जाताना खरं तर वाटलं होतं एप्रिलमध्ये जातोय तर खूप गरमी असेल, पण सरप्रायझिंगली वातावरण खूप मस्त होतं, प्लेझेंट होतं. गरमी थोडीशी सुरुवातीला वाटली, पण जसजसं आम्ही मुन्नारच्या जवळ जायला लागलो तसं आम्हाला वातावरण खूप थंड मिळालं. अरे जमत नाही तर सांग ना. रस्त्यातच आम्हाला लागली होती भूक. मग म्हटलं जरा पोट पूजा करू आणि मग जाऊया आपण आपल्या स्टेला. आणि ऑफकोर्स साऊथला गेलो आणि डोसा खाणार नाही असं होणारच नाही. बंगला बंगला फायनली आम्ही पोहोचलो स्टेला आणि गेल्यावरच तिथे इतकं भारी वाटलं. कारण आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं होतं ती प्रॉपर्टी खूप कमाल होती. म्हणजे मी तुम्हाला 100% सजेस्ट करू शकते ही प्रॉपर्टी. ओव्हरऑल तिथली सर्व्हिस खरंच खूप मस्त होती. असेल चालू असेल. मस्तपैकी प्रॉपर्टी बघून आलोय आणि आता आम्ही निघालोय परत एकदा कुठे जायला, रूम मध्ये. ऍडव्हेंचर रूम दाखवते. ऍडव्हेंचर का Guys! Yes! चला आता आम्ही चाललोय पूल मध्ये मस्तपैकी. सारखं ही पोज घेऊन कंटाळा आला. काहीतरी वेगळं शोधूया आपण पण सांगूया. तर आता आम्ही चाललोय थोडस खायला, काहीतरी भूक लागली म्हणून. भजी and French fries with चहा. खाऊन झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं केक आणायला. कारण ऑफकोर्स आम्ही गेलो होतो अॅनिव्हर्सरी ट्रिपसाठी. म्हणजेच ऋता आणि शुभमची आणि माझी आणि साईची अशी आमची अॅनिव्हर्सरी होती. आम्ही गेलो त्या दिवशीच ऋता आणि शुभमची अॅनिव्हर्सरी होती, म्हणून मग आम्ही गेलो होतो केक आणायला. तर त्यानंतर मस्तपैकी केक कट करून आम्ही शुभम आणि ऋताची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. आणि हा होता मुन्नारचा फर्स्ट डेचा ब्लॉग. यानंतरचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहेत, सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. हॅपी अॅनिव्हर्सरी गाईज.